पासून हिंदी शिकवण्याचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे आणि याच मुद्द्यावरनं उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये सरकारला धारेवर धरण्याची रणनीती विरोधी पक्षाने आखली आहे। याशिवाय शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या विरोधानंतरही शक्तीपीठ महामार्गाला होणारा विरोध, मंत्री संजय शिरसाट आणि संदीपान भुमरेंवर झालेले आरोप, याशिवाय लोणीकर आणि कोकाटेंसारख्या नेत्यांनी केलेली बेताल वक्तव्य, तसंच हगवणे हुंडाबळी आणि तनिषा भिसे गर्भवती मृत्यू प्रकरण अशा अनेक मुद्द्यांवरून विरोधी पक्ष पावसाळी अधिवेशनातच सरकारवर बरसणार आहेत। दरम्यान अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारी चहापानावर बहिष्कार टाकण्याची परंपरा विरोधकांनी यावेळी देखील कायम ठेवली आहे। तर कशाकशावरून रान पेटू शकतं पहा। पहिलीपासून ऐच्छिक हिंदीचा विषय सध्याचा सगळ्यात गरम असणारा हा मुद्दा, त्यानंतर शेतकऱ्यांना दिलेलं कर्जमाफीचं आश्वासन, शक्तीपीठ महामार्गाला वाढता विरोध, अवकाळी पाऊसग्रस्तांना मदत, संजय शिरसाट आणि संदीपान भुमरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले तो मुद्दा, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर रद्द करावे लागलेले 14,000 कोटींचं टेंडर, बबनराव लोणीकर, माणिकराव कोकाटे आणि भरत गोगावलेंची बेताल वक्तव्य, मराठा आरक्षणाची मागणी, पुण्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण, मंगेशकर हॉस्पिटल आणि तनिषा भिसे मृत्यू प्रकरण,